आणि जेवणाची तर व्यवस्था झाली, पोटा पाण्याचं तर झालं, पण आता कपडे धुवायची सुद्धा एक खूप मोठी चिंता आहे संपूर्ण प्रवासादरम्यान असते. आणि ते धुतले तर ते वाळवायचे कुठे हा सुद्धा एक मोठा प्रश्न. पण वारकऱ्यांनी यावरती सुद्धा उपाय शोधून काढलाय. जमाना वॉशिंग मशीनचा आहे. एकदा कपडे वॉशिंग मशीनमध्ये टाकले की ते थेट ड्रायक्लीन होऊनच बाहेर येतात. म्हणजे ना वाळत घालायची गरज आहे किंवा काही इतर काही त्याच्यावरती प्रक्रिया करायची गरज आहे. पण इथे वारीमधलं चित्र ना काहीसं वेगळं दिसतं. म्हणजे इथे कपडे बघा, ही जी माती आहे ना, ह्या मातीमध्येच वाळत घातलेले आहेत. म्हणजे तुम्हाला सांगतो मंडळी, आपला रुमाल जरी पडला ना रस्त्यावरती तरी आपण तो असा झाडून सारखा 2-3दा खालीवरती करून नंतर मग तो खिशात घेतो. त्याच्यानंतर पण तो आपण वापरतो की नाही हे नक्की नसतं, मग तो आपण धुवायला टाकतो. पण इथे तसं नाही आहे. इथे याच मातीमध्ये, याच मातीतनं ही माणसं आली, याच मातीमध्ये ना ही कपडे मळण्याची चिंता आहे किंवा हे वाळण्याची चिंता आहे, पण इथेच हे कपडे वाळत घातलेले आहेत. हे केवढं मोठं कसब आहे ह्या लोकांचं. अजिबात काही चिंता नाही आहे, कसली ओढाताण नाही आहे किंवा कुठे काय शोधायचं असं काही नाही आहे. जिथे मिळेल तिथे राहायचं, जे मिळेल ते खायचं, जसं मिळेल तसं राहायचं. हे केवढी मोठी शिकवण आहे ही वारीची. कॅमेरामन योगेंद्र गुप्तासह मी सिद्धेश सावंत, ABP माझा, वाल्हे.